सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सुखा स्वामिके पूर्ण वैराग्य जासे. वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वरासे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज दासबोधामधल्या दशक 1 आणि समास 8 सख्य भक्ती निरूपणा संदर्भामध्ये आपण दशक चौथा दशक चौथा समास 8 बरोबर. मागा झाले निरूपण 7वे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान 8वी भक्ती. रामदास स्वामींनी 7 भक्तीचं लक्षण आतापर्यंत सांगितलेलं आहे आणि आता 8वी भक्ती ही समर्थ सांगते सख्य भक्ती निरूपण. देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, 8वे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. या ओवीमध्ये देवाशी परमसख्य करावं, त्याला प्रेमानं बांधून ठेवावं, अशा प्रकारचे 8व्या भक्तीचं लक्षण आहे. परमेश्वराशी मैत्री करणं आणि त्याला आपल्याशी बांधून ठेवणं. प्रापंचिक जीवनामध्ये मनुष्य कशाला कोण बांधून घेईल की सांगता येत नाही. आणि मनुष्य आयुष्यभर बंधनामध्ये अडकून पडतो. त्यामुळं इसाप नीतीमधली कथा अत्यंत विलक्षण आहे. एकदा बेडूक आणि उंदराची मैत्री झाली. कथा जरी इसाप नीतीमधल्या पंचतंत्रामध्ये जरी काल्पनिक असल्या तरी त्याच्या पाठीमागे फार मोठा भावार्थ लपलेला आहे. आणि उंदीर आणि बेडकाची मैत्री झाली. मैत्रीमध्ये दोघ जण एकत्र खेळू लागले, बागडू लागले. आणि मग बेडकाच्या मनात विचार असा आला की एवढी चांगली मैत्री आहे, आपण दोघ जण फ्रेंडशिप डे करूया. आणि हा फ्रेंडशिप डे असाच असतो. तशा प्रकारचा फ्रेंडशिप डे हा बेडकाने उंदराने केला. आणि बेडूक असं म्हणाला की तुझ्या पायाला एक दोरा बांधूया, माझ्या पायाला एक दोरा बांधूया, म्हणजे आपली चांगली गट्टी मैत्री ती. रक्षाबंधनाचा उत्सव करणारे लोक फ्रेंडशिप डे साजरा करतात. त्याचा परिणाम काय होतो हे एका अर्थानं सत्य भक्तीमध्ये समर्थांनी त्या काळामध्ये उत्तम उदाहरण दिलेलं आहे. आणि मग दोघांनी पायाला दोरी बांधली. दोघ जण मैत्री चांगली झाली दोघांची. दोघ जण आपापल्या आवडीचं खाऊ लागले, फिरायला जाऊ लागले. बरेच दिवस गेल्यानंतर बेडकाच्या मनामध्ये एक विचार आला. किती जरी म्हणलं तरी सख्य कसं असलं पाहिजे, तर ते काल्पनिक सख्य जमत नसतं. पण त्याला म्हणतो की ग्रास रूटला सख्य असलं पाहिजे. आणि मग बरेच दिवस गेल्यानंतर बेडूक असं म्हणा की मी खूप दिवस पाण्यामध्ये गेलो नाही, माझा गुणधर्म पाण्यात राहण्याचा आहे आणि मी उभयचर पण आहे, जलचर पण आहे, दोन्हीकडे आहे, म्हणून मी आता पाण्यात जाणार. बिचारा उंदीर असं म्हणाला, एवढी आपली मैत्री, मी एवढा त्याग केला, मी बिळात राहणं सोडून दिलं, थंडीमध्ये राहतो तुझ्यासोबत, असं करून तू पाण्यात तर मी मरून जाईल. परंतु बेडूक काय ऐकायला तयार नव्हता आणि बेडकाने पाण्यामध्ये उडी मारली. बिचारा उंदीर हा नाकातोंडात पाणी जाऊन तरफडून मेला. आता बेडूक खूप खुश झाला की उंदीर मेला आता. पण बऱ्याच 1-2 तासानंतर बेडकाच्या शरीरामध्ये, उंदराच्या शरीरात पाणी गेलं आणि उंदीर फुगला आणि तो तरंगला आणि पाण्यात तरंगायला लागला. तेवढ्यात घाय आली आणि त्याने उंदराला पकडलं आणि घेऊन गेली. एका दगडावर उंदीर ठेवून घारीचं उंदीर खाऊन टाकला मेलेला, पण जिवंत बेडूक तोडून तोडून खाऊन टाकलं. म्हणून या पंचतंत्र कथामध्ये फार सुंदर दिले की सख्य कसं असलं पाहिजे. म्हणून समर्थांनी सख्याच्या बाबतीमध्ये खूपच छान वर्णन याच्यामध्ये केलं. देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, 8वी भक्तीचे जाणावे लक्षण आहे. ही जी लक्षणं सांगितली समर्थांनी, तशा प्रकारचे लक्षण जर असले तर मनुष्य हा सख्य भक्ती करू शकतो. म्हणजे मुद्दाम दृष्टांत साधा सोपा सांगायचा प्रयत्न केला. समर्थ 3ऱ्या ओळीत असं म्हणतात, देवासी जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेने रीती, येणे करिता भगवंती सख्य पडे नाही मस्त. देवाला ज्या गोष्टीबद्दल अत्यंत प्रीती असेल
त्याच गोष्टी आपण करायला पाहिजे. त्याला आवडेल असंच वागायला पाहिजे. असे केल्याने निश्चितपणे भगवंताशी सख्य घडते. मैत्री जर करायची असेल, मित्रत्व जर निर्माण करायचं असेल, तर स्वाभाविक व्यवहारामध्ये आपल्या मित्राचे आवडेल तेच आपण करत गेलो तर मित्राशी चांगली मैत्री होऊ शकते. तसंच देवाच्या बाबतीमध्ये आहे. आणि म्हणून आलीपली अगदी जुन्या काळापासून पौर्णिमेला पुरण करणं असेल, मग संतोषी मातेला फुटाणे असतील, अशा अनेक प्रकारचे देवाला जे आवडतं. आता दुर्दैव असं आहे की माणसाला जे आवडतं ते देवाला आवडणं भाग झालं. त्यामुळे त्याचा जो संदर्भ समर्थाने मांडला 30व्या ओळीमध्ये की देवास जयाचे अत्यंत प्रीती. अत्यंत प्रीती असल्यानंतर देवाच्या मर्जीप्रमाणे मनुष्य जगला पाहिजे. पण आपण बघतो की स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर 33 कोटी लोकांचे 33 कोटी देव होते. आज आपण बघतो की लोकसंख्या कितीतरी कोटीहून झाली तरी तेवढे नवीन देव तयार केले. प्रश्न असा आहे, भक्त तसे देव तयार झाले, परंतु देवासारखे भक्त तयार होणं अत्यंत आवश्यक आहे. ते होत नाहीये. आणि हा कलियुगातला एक फार मोठा धोका असा आहे की देवासारखे भक्त होत नाहीये, भक्तासारखे देव तयार व्हायला लागले आणि त्यामुळे निष्ठा राहिलेली नाही, आस्था राहिलेली नाही. म्हणून समर्थाने आवर्जून वर्णन केलं, देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेने रीती. तशा प्रकारची रीती आपली असली पाहिजे. लोक आता आपल्या रीतीप्रमाणे सगळ्यांना वागवायला लागलेले, माणसं आणि देवांना सुद्धा. पुढे 4थ्या वेळेस समर्थ म्हणतात, भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्ताचे गायन आवडे देवा. देवाला काय आवडतं? देवाला भक्ती आवडते, भाव आवडतो, भजन आवडतं, अध्यात्माचं निरूपण आवडतं, कथा कीर्तन आवडतं, भक्तांचं प्रेमळ गायन देवाला. जे जे भक्ती आणि भावेने केलेलं कार्य आहे, श्रद्धेनं केलेलं आहे, असंच देवाला आवडतं. भक्तिभाव हा देवाला बळी देण्यात आहे का? भक्तिभाव कसा आहे तर अन्नदानाचा प्रसाद करायचा आणि तो पायदळी तुडवायचा, तसं नाही. खऱ्या अर्थाने भक्ती कशी आहे, भाव कसा आहे, भजन कसं आहे, या सगळ्याचं उत्तम निरूपण झालंच भगवंताला आवडतं. म्हणून समर्थांनी सख्य भक्तीमध्ये परमेश्वराला काय आवडतं, परमेश्वराच्या मर्जीमध्ये आपण जीवन जगलं पाहिजे, असा या निरूपणाचा मूळ उद्देश समर्थांचा आहे. आपण तैसेची वर्तावे, आपण असे तेच आवडावे, मनासारखे होता स्वभावे, सख्य बडणे मस्त श्रीराम. देवाला आवडेल असेच आपण वागलं पाहिजे. त्याला जे आवडते तेच आपल्याला आवडले पाहिजे. असे आपण त्याच्या मनासारखं वागू लागलो, साहजिकच निश्चितपणे सख्य होत. म्हणून रामासारखं वागलं पाहिजे, सत्पुरुषासारखं वागलं पाहिजे. असं जर आपण वागू लागलो तर स्वाभाविकपणे धोका कोणता राहत. आपल्या कुटुंबामध्ये कोणीतरी असं म्हणतं, मनाला वाटत तसा वागतो, तो फार आग्रही आहे, तो निग्रही आहे असं म्हणत नाही. मनुष्य हा आग्रही फार असतो पण निग्रह नसतो. आणि म्हणून आग्रही माणसाच्या जीवनात निग्रह आला पाहिजे. म्हणून समर्थांनी सांगितलं की साहजिक परमेश्वरासारखंच आपण वागू लागलो, आपण निग्रही होऊ आणि आग्रह सोडून देऊ. आग्रह हा स्वतःसाठी असतो जास्त, आणि निग्रह हा दुसऱ्यासाठी असतो, दुसऱ्यासाठी त्याग करण्याची मानसिकता तयार होते. देवाच्या सत्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेची वेचावा. की देवाच्या सख्य घडण्यासाठी मनापासून मनुष्याला तळमळ असली पाहिजे. आपल्या सुखाचा विचार सोडून देऊन इतरांच्या सुखाचा विचार केला पाहिजे. अनन्य भावे जीव प्राण एवढेच नव्हे तर ते शरीर त्याच्यासाठी अर्पण केलं पाहिजे. अहमदाबादला साबरमती नदीवर एक पूल आहे, त्याचं नाव होतं एलिस ब्रिज. या पुलावरून स्वामी अखंडानंद हे चालले होते. स्वामी विवेकानंदांचे गुरु बंधू हे अखंडानंद, दोघांचे गुरु रामकृष्ण परमहंस. त्यावेळी एक समोर गुंड होता, त्याच्या डोक्यात विचार की स्वामीजींना त्रास द्यावा. हा संन्यास आपल्याला काय करणार आहे, काय प्रतिकार करणार आहे. त्याला स्वतःच्या ताकदीत इतका गर्व झाला होता, तो स्वामीजवळ आला आणि स्वामींचा हात पकडला. अखंडानंदांची शारीरिक व मानसिक शक्ती फार कमी नव्हती. मनोबल आणि मनगट दोन्ही मजबूत होत. त्यांनी आपला हात सोडवला, गुंडाचं मनगट पकडलं.
स्वतःच्या पोलादी पंजामध्ये म्हणून ते म्हणाले, लाव तुझ्या शक्तीचा जोर, असेल शक्ती तर दाखव तुझा हात सोड, बघू तुझ्यामध्ये काय शक्ती आहे. या धटिंगणाने जीव तोडून प्रयत्न केला हात सोडण्याचा, घामाघूम झाला, पण स्वामींची पकड काही सुटली नाही. त्याने क्षमेची यातना केली. स्वामीजी म्हणाले, क्षमा करणं हे क्षमतावान माणसाचं भूषण आहे. आम्हा संन्यासांचा धर्मच आहे, पण आजपासून ही जी शक्ती आहे तुझ्याकडची, ती दुर्बल, असहाय्य, अशक्त, कमजोर लोकांना त्रास देण्यासाठी वापरून, उलट त्यांचं रक्षण करण्यासाठी वापर. ईश्वराने आपल्याला हात दिले ते लोकांच्या मदतीसाठी दिलेले आहे, लोकांना त्रास देण्यासाठी नाही. म्हणून देवाचे सख्य घडावे अशी मनापासून तळमळ असेल तर आपल्या सुखाचा विचार आपण सोडून दिला पाहिजे. अनन्य भावे जीव आणि प्राण एवढेच नव्हे तर आपलं शरीर त्याच्या शरीर अर्पण केलं पाहिजे. अशा प्रकारची शिकवण ही अखंडानंदांनी त्या गुंडाला दिली. अशा अनेक छोटे छोटे प्रसंग मानवी जीवनामध्ये प्रेरणा देणारे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचं चिंतन हे आपण दासबोधामधल्या या सगळ्या समासामध्ये करत आहोत. सांडून आपली संसार व्यथा, करती जावी देवाची चिंता, निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्या सांगाव्या. आपल्या प्रपंचाची काळजी करणं हे सोडून दिलं पाहिजे. मनुष्य सारखं आपल्या प्रपंचाची काळजी करतो आणि मग सारखं त्याच्यामध्ये दुःखी होतो. अभिमानाचं एक आठवड आपल्याकडे आहे, ते परमार्थी सख्य लाभण्यासाठी नाहीये. अभिमानाचं गाठोड जोपर्यंत आपलं निघून जाणार नाही तोपर्यंत परमार्थ प्राप्त होणार नाही. परमार्थाच्या निकटची स्थिती जर प्राप्त करायची असेल तर सांडूनी आपली संसार व्यथा. संसार व्यथा म्हणजे केवळ संसाराची व्यथा नाहीये, तर माणसाचं मन सुद्धा तशा प्रकारचं आहे. म्हणून परमात्म स्वरूप आपल्यात जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत त्याचा उपयोग काही नाही. म्हणून सांडून आपली संसार व्यथा म्हणजे प्रत्येकाला त्यानं जो संसार केलेला आहे, त्यानं जो जन्म झाल्यापासून आजपर्यंत जो काही त्याचा प्रवास आहे, या प्रवासाचा, या आसक्तीचा त्याला अहंकार आहे. आणि अशा प्रकारची अहंकार असलेली देहबुद्धी जोपर्यंत ती सोडून दिली पाहिजे आणि देवाची चिंता केली पाहिजे. कारण आपल्या स्वतःची चिंता ही छोटी आहे, पण देवाची चिंता ही विश्वव्यापक आहे, ब्रह्मांड व्यापक आहे. परमेश्वर ही व्यापक चिंता करतो. म्हणून समर्थ रामदास स्वामी लहानपणी त्याला नारायण म्हणायचे आणि नारायण सापडत नव्हता. अंधाऱ्या खोलीमध्ये आई काहीतरी शोधण्यासाठी गेली आणि तिचा पाय नारायणाला लागला आणि आईनं नारायण विचारलं, अरे काय करतो इथे? नारायण म्हणाला, आई चिंता करतो विश्वाची. एवढ्या छोट्या वयामध्ये या जगाचं कसं होईल अशा प्रकारची चिंता रामदास स्वामी करत होते, नारायण करत होता. म्हणून सांडूनी आपली संसार व्यथा, करीत दावी देवाची चिंता असं म्हणणं, की देवाची चिंता ही मोठी चिंता आहे. म्हणून चिंता करतो विश्वाची याचा अर्थ असा आहे की मी परमेश्वरासारखा व्यापक विचार करतो. म्हणून या ओळीमध्ये वर्णन केलं. म्हणून दिशानिर्देश करत असताना समर्थांनी संसार टाका असं म्हणलेलं नाही, तर संसाराची व्यथा सोडली पाहिजे. आता लोक संसार करून व्यथित होतात आणि संसार सोडून देतात. तर अशा प्रकारची अपेक्षा समर्थाने केलेली नाही. जर मनुष्याची देहबुद्धी जर विसर्जित झाली, अहंकार जर नष्ट झाला, तर आपल्याला एक दिशानिर्देश सापडतो. म्हणून संसार टाकून द्यायचं ना, संसारातल्या व्यथा टाकून दिल्या पाहिजे. जेव्हा मनुष्याला राष्ट्राची आणि समाजाची व्यथा दिसते तेव्हा मनुष्य आपल्या व्यथा विसरतो. म्हणून समाजामध्ये जी माणसं दुःखी आपल्याला दिसतात, व्यथित दिसतात, त्याचं मूळ कारण असतं की ती माणसं एकटी जगत असतात, ती फक्त स्वतःसाठी जगत असतात. ज्या ज्या लोकांना कुठल्या ना कुठल्या व्यथा आहेत त्यांचं मूळ कारण असं आहे की ती माणसं स्वतःसाठी जगतात, दुसऱ्यासाठी जगत. जी माणसं दुसऱ्यासाठी जगतात त्यांना कुठल्याही प्रकारची व्यथा नसते. म्हणून सांडवणी आपली संसार व्यथा ही सोडली पाहिजे असं समर्थन सांगत. प्रपंच सचोटीने केलाच पाहिजे आणि रामनामानेच केला पाहिजे. म्हणून या संसारामध्ये, या रामनामामध्ये आसक्ती कालवू नका. आपल्या सर्वांना माहिती घरोघरी काय पण कालवण. कालवणाचा शब्द असा आहे की काहीतरी
भाजी वगैरे करायची खेळ, कालवण आणि कोरड्यास नावाचा शब्द ग्रामीण भागात आहे. तर तसं कालवण करायचं काहीतरी एकत्र करून, 2-4 डाळी एकत्र करून काहीतरी करायचं. आजकाल मिक्स व्हेज चाललंय. तर समर्थांचं असं म्हणणं आहे की परमेश्वराचं काम करताना त्याच्यामध्ये मिक्स व्हेज करू नका, कालवा कालव करू नका. आणि निरूपण, कीर्तन, कथा, वार्ता देवाची या सांगाव्या. कुठल्याही प्रकारचं चिंतन करत असताना, चर्चा करत असताना, आपसामध्ये बोलत असताना कोणाबद्दल दूषित भावनेने चर्चा करू नका, नकारात्मक चर्चा करू नका, लोकांना जगा वाटणार नाही अशा प्रकारची चर्चा करू नका. तर लोकांना जगा वाटेल अशा प्रकारचं भगवंताच्या चिंतनाने जगावं आणि निरूपण करावं, सगुणांच्या कथा सांगाव्यात. कशा प्रकारे भक्त प्रल्हादाने संघर्ष केला, कशा प्रकारे ध्रुवाने त्याग केला, कशा प्रकारे ज्ञानेश्वर माऊलींना समाजानं त्रास दिल्यानंतर सुद्धा त्यांनी समाजाला आभार मानले. तुकारामाच्या गाथात पाण्या बुडवल्या तरी तुकाराम महाराज लोकांना काही म्हणाले नाही, ते विठ्ठलाशी भांडले. सांगायचं तात्पर्य असं आहे की अशा प्रकारचं जे काही चांगलं आहे ते सांगितलं. स्वाभाविकपणे कुठल्या महापुरुषाचं चरित्र सांगताना त्या चरित्रामध्ये जे लोकांना जीवन जगण्यासाठी आवश्यक नाही ते सांगायची गरज नाहीये. पण महापुरुषांचं जीवन जेव्हा आपण लोकांसमोर मांडतो तेव्हा एका अर्थानं लोकांना तसं जगावं वाटतं, म्हणून ते सांगितलं. म्हणून गरजेपुरता जरी संसार केला तरी पुष्कळ आहे. संसार जीवन आहे असं जे म्हणतो आपण, तर केवळ संसार जीवन नाही, तर प्रपंचाचं कुंपण हे असलं पाहिजे, पण शेत परमार्थाचं असलं पाहिजे. परमार्थाच्या शेताला हे प्रपंचाचं जर कुंपण असलं तर परमार्थ चांगला होतो. परंतु परमार्थाचं कुंपण जर नसेल, परमार्थाचं शेत नसेल तर तो कुंपणाला काहीच उपयोग नाही. त्यामुळे लोकांनी प्रपंचाचे कुंपण उभे केले, पण प्रपंचाचे आपल्या भिंती उभ्या केल्या आणि त्या तटबंदीमध्ये लोक अडकून पडले. म्हणून प्रपंचाचं कुंपण असलं पाहिजे. त्याला आपण असं म्हणलं की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही मानवी जीवन जगण्याची चौकट आहे. तसा प्रपंच हा परमार्थाच्या शेतीचा एका अर्थानं कुंपण आहे आणि ते व्यवस्थितच केलं पाहिजे असं समर्थ म्हणतात. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तोटी, सर्व अर्पावे सेवटी प्राण तोही वेचावा. जेव्हा देवाशी सख्य करावं लागतं, खरी तरुण मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असते, वेळ प्रसंगी सर्व हृदयाचा त्याग करावा याची तयारी असायला हवी. सर्वस्वाचा त्याग करायची ज्यांची तयारी आहे अशाने देवाच्या नादी लागावं. आलं लक्षात? देव काही भूत प्रेत नाही किंवा आमची इच्छा पूर्ण कर. कारण आम्ही मंदिरामध्ये जातो लोक देवाला मागण्यासाठी, पण देव काही देत नाहीये. त्यामुळं देवाचं सख्य तर करणं इतकं सोपं नाहीये. देवाचं जर सख्य करत असेल तर सगळे नातेवाईक बाजूला सरकतात. भगवंताच्या ज्याने सर्वस्व अर्पावं लागतं. एवढेच नाही तर प्राणही त्या चरणी अर्पण करावं लागतं. अशा प्रकारचं सर्वस्व अर्पण करण्यासाठी काणोपात्राचं उदाहरण आपल्या सगळ्यांना मिळतं. काणोपात्रा ही तिची आई नवाबाकडे दासी होती आणि रोज त्या नवाबाकडे त्या दासीला जावं लागायचं. नवाब हा अत्यंत दुष्ट आणि व्यभिचारी होता आणि ही छोटी लहान बालिका काणोपात्रा आईसोबत रोज जायची. काही वर्ष गेल्यानंतर ती उपवर झाली तर ती आईसोबत जायची. नवाबाची नजर एकदा तिच्यावर पडली आणि नवाबाने सांगितलं का उद्यापासून तू येऊन हिलाच पाठवत. असं म्हणल्याबरोबर आता हिला राहू दे इथे असं म्हणल्याला काणोपात्रा या नवाबाच्या दरबारातून पळत सुटली. आकांताने पळत होती. तिच्या पाठीमागे नवाबाचे सैनिक लागले, नवाबाच्या दासी धावत होते आणि धावत धावत काणोपात्रा विठ्ठलाच्या एका मंदिरामध्ये गेली आणि विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले की माझा हा देह आहे, ती माझी देहबुद्धी संपलेली आहे आणि देहबुद्धीची लोक माझ्या देहाच्या पाठीमागे लागलेले, परमेश्वरा मला वाचव. आणि म्हणून ती विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. नवाबाच्या दासी मंदिरामध्ये आल्या आणि त्यांनी काणोपात्राच्या खांद्यावर हात ठेवला. हात ठेवल्या ठेवल्या काणोपात्राने आपले मान खाली टाकली. तिने आपला मृत्यू स्वीकारला होता आणि मग तिच्यावर अभंग आपल्या सगळ्यांना माहिती. नको देवराया अंतासा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाय, हरणीचे पाडस व्याघ्रे धरी येणे तैसे झाले देवा.
अशा प्रकारची मानसिकता ज्याची होती त्याला म्हणले देवाच्या सख्यत्वासाठी पडावा जीवलगाच्या तुटी आणि सर्व अर्पावेशीवटी प्राणही तो वेचावा. अणुपात्रेणी आपला प्राण सुद्धा दिला, कारण परमेश्वराच्या चित्रणावर समर्पण तिला करायचं होतं. कोणालाही स्वतःचा देह, स्वतःची बुद्धी, स्वतःची शक्ती, स्वतःची मानसिकता कोणाला अर्पण करायची नव्हती. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की लोक जी गोष्ट आपली नाही त्यासाठी प्राण वेचतात. मध्ये मी एका घरी भेटायला गेलो आणि त्या मुलगा चांगला मेडिकलला शिकणार होता. त्या मुलाने आत्महत्या केली म्हणून त्याच्या घरी भेटायला गेलो. विचारलं त्या का आत्महत्या केली, त्याच्या मित्राने सांगितलं की नाही म्हणाली. म्हणजे लहानपणापासून आई वडिलांनी शिकवलं, ज्ञान दिलं, मोठं केलं आणि केवळ तरुणपणी एका मुलीच्या प्रेमात पडला आणि तिने विवाहाला नकार देऊन आत्महत्या करून टाकली. अशा प्रकारचा प्राण वेचण्यामध्ये काही अर्थ नाही. जे देह, जो प्राण, आत्मा हा परमात्म्याने दिलेला आहे, अशा प्रकारच्या आत्म्याला नष्ट करण्याचा अधिकार हा आत्म्याला नाही, तो परमात्म्यालाच असतो. पण दुर्दैवाने कलियुगामध्ये आत्महत्या असं म्हणलं गेलंय. जीवहत्या नाहीये, ती प्राणहत्या नाही. आत्महत्याचा अर्थ असा आहे की मनुष्याचा आत्मा शून्य होऊन जातो. त्या आत्म्याला मी मनुष्य आहे आणि मला लोककल्याण करायचं आहे, परमेश्वराची सेवा करायची आहे, अशा प्रकारची भावना त्या आत्म्यामध्ये अनेक वर्षापासून असते, अनेक जन्मापासून असते. पण त्यानं आत्महत्या केल्यानंतर त्या आत्म्याची ती मानसिकता कायमची नष्ट होऊन, म्हणजे तो आत्मा सगळ्या पवित्र रचनेपासून, सगळ्या भक्तीपासून कायमचा दूर निघून जातो. म्हणून त्याला मी आत्महत्या असं म्हणलेलं आहे. एका अर्थानं ती परमात्म्याची हत्या, परमात्म्याला दूषण ठेवण्यासारखं आहे. म्हणून प्राण कशासाठी वेचला पाहिजे, तर प्राण हा काणोपात्रेसारखा वेचला पाहिजे. एखादी गोष्ट मला मिळाली नाही म्हणून तो वेचला नाही पाहिजे. मला एखादी वस्तू म्हणून लोक वापरतायत म्हणून मी आत्मा प्राण सोडत आहे, हे वेगळं. आणि मला वस्तू मिळाली नाही म्हणून मी प्राण देते, हे वेगळं. हा भौतिक वाद झाला आणि हा आध्यात्मिक वाद झाला. म्हणून आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्राण वेचावा अशा प्रकारे समर्थांनी म्हणलेलं आहे. म्हणून जसं आपण बघतो की हा मुंगळा आहे, हा मुंगळा गुळाच्या भेगेला चिटकलेला असतो आणि त्याला काढल्यानंतर त्याची मान तुटते, मुंडी तुटते, पण तो गुळाला सोडत. अशा प्रकारचं प्राण सोडण्यात काही मतलब नाही. तर सर सलामत तो पगडी 50, पण ते मुंगळ्याला कळत नाही, तो आपलं डोकं घालून बसतो. तसं प्रत्येक माणसाने कुठे डोकं घातलं पाहिजे हे समर्थ आवर्जून सांगतात. आपली अवघेची जावे बरे देवासी सख्य राहावे, ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी. आपल्या अशा प्रकारची भक्ती लागली पाहिजे की आपलं सर्वस्व काही गेलं तरी चालेल, पण भगवंताशी मात्र सख्य मात्र कायम टिकून राहिलं पाहिजे. अशी जीवाभावाची प्रीती भगवंताविषयी उत्पन्न होणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं सख्य जर झालं तर ते होऊ शकेल. आणि तशा प्रकारचं सख्य भगवंताच्या बाबतीमध्ये हे प्रत्येकाचं झालं पाहिजे. आणि म्हणून या संदर्भामध्ये आपण फक्त प्रत्येक जीवावर एका अर्थानं प्रेम करू लागतो. ऐसी प्रीती जीवे व्हावे भगवती लावे. प्रत्येक जीवावर तो प्रेम करायला लागतो. समर्थांचं असं झालं, रामाचे दास्य करता करता ते सीमिताकडून असीमिताकडे गेले, सात्मताकडून अनंताकडे गेले, मूर्ताकडून अमूर्ताकडे गेले, प्रतिमा प्रेमाकडून ते विश्व प्रेमाकडे झेपावले. आपला राम सारा विश्वामध्ये रमत असलेला त्यांना पाहायला मिळाला. समस्त सृष्टीमध्ये त्यांना राममय होऊन गेली. अशा प्रकारचा राम हा समर्थाने बघितला. यामध्ये सख्याचं मर्म आढळतं. दास्य आणि सख्य दोन्हीमध्ये भगवंत श्रेष्ठ, भक्त कनिष्ठ असा संबंध असतो. दास्यामध्ये आपला कनिष्ठपणा दाखवून भक्त सेवा करतो. सख्यामध्ये मात्र वय, विद्या, वंश, वेश, स्वभाव, आवड, सामाजिक स्थान यापैकी एकांत अथवा अनेकांत भक्त भगवंतामध्ये साम्य असते, समानता. म्हणून त्याला सख्य भक्ती म्हणजे की मैत्रत्वाची भक्ती ही सख्य भक्तीमध्ये निर्माण होते. देव पाहिजे आपला प्राण, प्राणासीन करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण तेही ऐसे. समर्थ असं म्हणतात, देव म्हणजे जून आपला प्राण आहे. त्याच्या वियोगाची कल्पना माणसा सहन होता कामा नये. जसं देव आपण तर 2 मिनिटं श्वास, 1 सेकंद जरी श्वास बंद केला, अर्धा सेकंद, अर्धा मिनिट, आपण कासावीस होतो.
तशा प्रकारे देव देव जणू आपला प्राण आहे, त्याच्या वियोगाची कल्पनाही आपण सहन होत नाही, अशी अत्यंत उत्कट प्रीती त्याच्या ठिकाणी उत्पन्न व्हायला हवी. याला परमप्रेम असं म्हणतात. प्रेम तर सगळं करतात. त्यामुळे या जगामध्ये प्रेम वेगळं आहे आणि परमप्रेम वेगळं आहे. या प्रेमाची व्याख्या अलीकडच्या काळामध्ये वासना म्हणून झालेली आहे. म्हणून अनादी काळापासून वात्सल्य आणि वासनेचा संघर्ष चाललेला आहे. अशा या संघर्षामधून वात्सल्य अंतःकरणात निर्माण झालं पाहिजे, म्हणून समर्थांनी परमप्रेमाचं वर्णन केलंय. परमप्रीतीचे लक्षण की केवळ वासनायुक्त प्रेम नाही, तर वात्सल्ययुक्त प्रेम झालं पाहिजे, अशा प्रकारची समर्थांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एक प्रसंग मी एका पुस्तकामध्ये वाचला. अत्यंत शास्त्रीय पुस्तक होतं की त्या 84 लक्ष योनी जीवांचं परस्पर कसं जीवन जगत असतात. तर एक नागतोडा, मोठा नागतोडा असतो जंगलामधला, त्या नागतोडा आणि त्याची पत्नी हे रती असतात अवस्थेमध्ये. अशा रती अवस्थेमध्ये ती नागतोड त्याचं डोकं खाऊन टाकते, त्याचं डोकं खाऊन टाकते. आणि मग त्याच्यावर शास्त्रकाराने असा अभ्यास केला की ते डोकं खाऊन टाकल्यानंतर आपले चांगले मुलं जन्माला यावेत म्हणून ते आपल्या पतीला डोकं खाऊन टाकतात. म्हणजे बघा ही वासना कशी आहे, ते माणसाचं डोकंच खाऊन टाकत. किती सुंदर दृष्टांत हा जीवशास्त्रामधला, की नागतोड आणि नागतोडी समागमन करत असताना समागमाच्या शेवटच्या क्षणाला ती नागतोड्याचं डोकं खाऊन टाकते पूर्ण, आणि बिना डोक्याचा तो नागतोडा तसाच राहतो. आणि तिची का खाते, तर तिची मुलं चांगले व्हावेत, म्हणजे आपला पती मेला तरी चालेल. अशा प्रकारचं जीवन नसलं पाहिजे. म्हणून दृष्टांत मुद्दाम दिलं की असं आपण वासनेमध्ये जाऊन आपलं जीवन संपवतो, पण आपल्याला कळत नाही. आपण प्रपंच करतो, माझे मुलं, माझी पत्नी. पत्नी असेल तर पती डोकं खाणार, पतीचं पत्नी डोकं खाणार. म्हणून असं डोकं खाऊन टाकलं तरी संसार संपणार नाही. म्हणून या नागतोड्याचा सिद्धांत अत्यंत सत्य आणि खरा आहे. 84 लक्ष योनी जीवांबद्दल जे अभ्यास करतात त्या सगळ्यांनी हा सिद्धांत खूप चांगला मांडलेला. ऐसे परमसख्य धरिता देव असे लागे भगवंताची चिंता, पांडव लाखा जोहरी जळाला विवरेद्वारे काढिले. असं परमसख्य जेव्हा परम भगवंताशी होतं तेव्हा श्रीकृष्ण आणि पांडवांना लाक्षागृहातून बाहेर आणि त्यांचं प्राण वाचलं. लाक्षागृहात जळून जाण्याचा प्रसंग आला तरी भगवंतांनी भुयार खोदून त्यांना बाहेर काढलं. एकदा जर निष्ठा बसली आपली परमेश्वरावर, तर परमेश्वर हा संकटकाळी अत्यंत धावून येतो, म्हणून त्याचं वर्णन केलं. देव सख्यत्वे राहाय आपणासी, तेतो वर्म आपणासी कासी, आपण वचने बोलावे तैसी तैसी ती पडसादे. समर्थ असं म्हणतात की देवाने आपल्याशी सख्यत्वाने राहावे अशी जर आपली इच्छा असेल तर आपणही योग्य प्रकारचे शब्द बोलले पाहिजे, तर त्याचा प्रतिध्वनी ऐकू येतो. एखाद्या मंदिरामध्ये आपण जोरात ओम म्हणलं की प्रतिध्वनी आपल्याला ओम ऐकू येतो. तशा प्रकारचं तुम्ही परमेश्वराला कोणत्या भावनेने हाक मारता, तशाच प्रकारच्या भावनेने परमेश्वर आपल्याला ओ देत असतो. हे समर्थाने इथं विशद केलेलं आहे. आणि मग त्या भावनेतून आपण सर्वांनी बोलवलं पाहिजे, तर ते होऊ शकतं. कुंतीनं भगवान श्रीकृष्णाला थक्क करून सोडलं. संसाराकडे, जीवनाकडे कर्म म्हणून पाहणारा प्रत्येक जण अर्थात स्वहिताचा विचार करतो. लहानपणापासून लक्ष ठेवून असणारी महामाता कुंती एकदा भगवान कृष्णाने म्हणाली, कृष्णा, हा अहंकार आत्मोन्नतीसाठी फार घातक आहे. याला बाजूला सरण्यासाठी हुकमी उपाय म्हणजे काय आहे, तर तुझं स्मरण. देवाचं जर स्मरण केलं तर अहंकार जाऊ शकतो. देवाचं नामस्मरण केलं तर मनुष्याची आत्मोन्नती होती. अशा प्रकारची भावना कुंतीनं कृष्णाकडे व्यक्त केली. आणि ते असं म्हणाले की तुझं नामस्मरण करण्यासाठी काय करावं लागेल, तर वारंवार माझ्यावर तू संकट टाक. तू माझ्यावर संकट म्हणजे बघा, ज्या माणसाला व्यक्तीला आत्मोन्नती करायची आहे, आत्मोन्नती करणाऱ्या माणसाला अहंकार आडवा येतो. आणि अहंकार आडवा येतो तर अहंकार जाळण्यासाठी नामस्मरण करावं लागतं. आणि नामस्मरण संकट आल्याशिवाय मनुष्य करत नाही. म्हणजे खूप संकटात नामस्मरण जर केलं तर अहंकार नष्ट होईल आणि तरच आत्मोन्नती होईल. म्हणून हे श्रीकृष्णा, मी तुला मागणी करते की तू माझ्यावर वारंवार संकट
टाकत जा, त्यामुळे मी तुझं नामस्मरण. म्हणजे किती छान कुंतीनं दृष्टांत दिला आपल्याला की आत्मोन्नती करायची असेल तर अहंकार गेला पाहिजे, आणि अहंकार जर जायचा असेल तर संकट आले पाहिजे, आणि संकट आले तर मनुष्य नामस्मरण करतो, आणि नामस्मरणामुळे अहंकार जातो, अहंकारामुळे आत्मोन्नती होते. अशा प्रकारचं हा कुंतीचा दृष्टांत खूपच छान अभ्यासण्यासारखा आहे. आपण असता अनन्य भावे, देव तात्काळाची पावे, आपण त्रास घेता जेवे देवही त्रासे. बघा, आपला भाव जर अनन्य असेल तर देवही आपल्याला तात्काळ पावतो, पण आपल्याला त्याचा त्रास वाटत असेल तर देवही त्रास देतो. पार्वती भगवान शंकर हा पती मिळावा म्हणून ती तपश्चर्या करतो, आणि अर्धी तपश्चर्या झाल्यानंतर पार्वतीची अवस्था कठीण झाली, आरोग्य बिघडलं. तेव्हा भगवान श्रीकृष्ण पार्वतीला भेटायला गेले आणि त्यांनी सांगितलं की तू जर आता शरीराला जर जास्त व्यथा देत असलीस तर मी तुला कधीच पावणार नाही, त्यामुळं तुझी तपश्चर्या ही सामान्य कर. अशा प्रकारचा आदेश शंकराने पार्वती दिला असं कथा. आणि मग पार्वतीने कठोर तपश्चर्या थोडी सौम्य केली. म्हणून आपण त्रास घेता जे देवही त्रास आहे, म्हणजे पार्वतीला जो त्रास होऊ लागला तो शंकराला त्रास व्हायला. म्हणजे कल्पना करू शकतो आपण की एखाद्या भुकेल्या माणसाला आपण जेवायला दिलं म्हणजे आपल्याला का चांगलं वाटतं आणि त्याला का चांगलं वाटतं, तर त्याची गरज भागली तर त्याला चांगलं वाटतं. पण आपल्याला का चांगलं वाटतं, आपण हे लोकांना सांगितलं पाहिजे का, तर नाही सांगितलं, कारण आपण आपलं दुःख दूर केलेलं आहे. उपाशी पोटी जे दुःख असतं ते आपल्याला माहितीये, म्हणून समोरच्या व्यक्तीला आनंद दिल्यानंतर त्याच्यावर आपण उपकार नाही केले, आपण उपकार आपल्यावरच केले, कारण माझ्या मनात झालेलं दुःख मी दूर केलेलं आहे. अशी ही मोठी विरक्तीची भावना आहे. आजकाल कोणी कोणा काही मदत केली की सगळीकडं दान दिली पावती फाडतात, आपलं कौतुक करून घेतात. पण जी माणसं कठीण परिस्थितीमध्ये आहेत ती दुःख आपल्या अंतःकरणाला होतं, आणि आपल्या अंतःकरणाचं दुःख दूर करण्यासाठी आपण मदत करतो, त्याच्यावर आपण उपकार करत नाही. अशा प्रकारची भावना लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून म्हणजे आपला भाव जर अनन्य असेल तर देवी आपल्याला तो तात्काळ पावतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हणले ये यथामा प्रपद्यन्ते तास्थैव भजाम्यहम. हे गीतेमध्ये वर्णन केले की जे लोक ज्याप्रमाणे मला भजतात त्यांना मी त्याच प्रकारे भजतो. त्यांनी मला जसं भजलं मी पण त्यांचं भजन करतो. स्पष्ट सांगितलं, ऐसे ज्याचे भजन तैसाची देवही आपण, म्हणून हे अवघे जाण आपणासी पासी. ज्याचे भजन ज्या प्रकारचे असेल त्याप्रमाणे देव त्याला प्रतिसाद देत असतो. म्हणून आपण तशा प्रकारचं भजन केलं पाहिजे, तशा प्रकारचं तळमळ दाखवली पाहिजे. आपुल्या मनासारखे न घडे तेने गुणे निष्ठा मोडे, तरी गोष्टी आपणाकडे सहज आली. आपल्या मनासारखं एखादी गोष्ट झाली नाही तर त्यामुळे भगवंतावर निष्ठा जर झळत असेल तर सहज दोष आपलाच आहे. आपली निष्ठा कमी पडली. एखादा घरातला व्यक्ती आपलं ऐकत नाहीये त्याचं मूळ कारण आहे की आपलं त्याच्यावर तेवढं प्रेम नाहीये. आता बघा ना, घरामध्ये पती पत्नीचं भांडण कुठं नसतं, पण मातृशक्तीनं आमच्या आया बहिणीने लक्षात ठेवलं पाहिजे की नवरा आहे त्याला उलट बोललं त्याचा उलट अक्षर काय होतं, रावण होतं. म्हणून नवऱ्याला उलटून बोललं नाही पाहिजे, म्हणून उलट सुलट जीवन जगलं नाही पाहिजे. जैसे जयाचे भजन तैसाचे देवही आपण, म्हणून हे अवघे जाणं आपणाशी पासी. हे आपल्याला कळायला पाहिजे की आपण कसं वागतो. आपल्या मनासारखे न घडे म्हणून मेघ चातकावरी ओळेना तरी चातक पालटेना, चंद्र वेळीसी उगवेना तरी चकुरानन्य. एखाद्या वेळी मेघाने कृपा करून वृष्टी केली नाही तर चातकाचं मन पालटत नाही. चातक नावाचा पक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की तो पावसाचंच पाणी पितो, पण मेघाने कृपा जर नाही केली, पाऊस नाही पडला तर चातक आपलं मन बदलत नाही. जेव्हा मिळेल तेव्हा मी पाणी पितो. तो कुठं नालीचं पाणी पित नाही, नळाचं पित नाही, नदीचं पाणी पित. तो म्हणा जेव्हा पाऊस येईल तेव्हाच मी पाणी पितो. अशा प्रकारची अवस्था भक्ताची होणं खूप अवघड गोष्ट, पण प्रयत्न केला. चंद्र वेळेला उगला नाही तरी चंद्र पोराचे त्याच ठिकाणी जे अनन्य प्रेम असते ते रतभरी कमी होत नाही. भगवंतावर आपले असे अनन्य प्रेम असणं आवश्यक.
ऐसे असावे सख्यत्व, विवेके धरावे सत्व, भगवंतावरील ममत्व सांडूची नाही. सख्यत्व असावे तर असे असावे, कुठल्याही प्रसंगी विवेक करून धैर्य धारण केलं पाहिजे. म्हणून सख्य आणि सत्व आणि स्वत्व. मनुष्य स्वत्वामध्ये अडकला, स्वतःच बघायला. पण जीवनाचं सत्व काय आहे, जीवनाचं सार काय आहे, ते सार कोणत्याही प्रसंगाने ढळू नये असं समर्थ म्हणून. म्हणून स्वस्वार्थामध्ये लोक आपलं सत्व विसरून चाललेलं आहे. आपल्याकडे माहिती लिंबू सत्व, गुळवेल सत्व. सत्व म्हणजे जीवनाचा अर्थ, जीवनाचा उद्देश. तो उद्देश कोणत्याही परिस्थितीमध्ये गेला नाही पाहिजे, तो निरंतर राहायला पाहिजे. सखा मानावा भगवंत, माता पिता गणगोत, विद्या लक्ष्मी धनवित्त सकळ परमात्मा. भगवंताच आपला सखा मानावा. एवढेच नव्हे तर आपले माता पिता, आप्त स्वकीय, विद्या लक्ष्मी धन वित्त इत्यादी हे सर्व काही भगवंतच आहे, अशा प्रकारची दृढ भावना असली पाहिजे. एकदा प्रसंग असा आहे की सीता माता स्नान करून आल्या आणि त्या कुंकू लावत होत्या. आणि त्या ठिकाणी हनुमंत अत्य कौतुकाने बघत होते की सीता माता काय करताय, त्याचं निरीक्षण चाललं. मधल्या बोटावर शेंदूर घेऊन सीता मातेला स्वतःच्या भांगेमध्ये भरला. हनुमानाने प्रश्न केला की हे कशामुळे तू शेंदूर लावताय माता तुम्ही? तर सीता असं म्हणाली की हा भांगा शेंदूर भरल्यानंतर प्रभू रामचंद्राचं आयुष्य वाढतं. आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढण्यासाठी भांग्यामध्ये आपण कुंकू शेंदूर भरत. असं पाहिल्यानंतर हनुमान लगेच उठला आणि निघून गेला. थोड्या वेळाने तो परत आला. हनुमंताला बघून सीता मातेला हसू यायला लागलं. तिचा सीता मातेचं हसू थांबेच ना. त्याने म्हटलं हे काय केलं रे हनुमंता? हनुमान म्हणाला, रामाचं आयुष्य वाढा म्हणून तो मी भांगेमध्ये शेंदूर भरला, मी आता सगळ्या अंगाला शेंदूर लावून आलोय, या रामाचं आयुष्य अधिक वाढलं पाहिजे. मग सीता माता ह्या अंगाला शेंदूर आले, त्यात उष्णता दहा निर्माण होतो. सीता मातेनं हनुमंताला अंगाला तेल लावून दिलं आणि तेव्हापासून हनुमंताच्या मंदिरामध्ये बघतो की त्याला शेंदूर आणि तेल लावतो. पण उद्देश असा आहे की माझ्या भगवंताचं आयुष्य वाढलं पाहिजे. भगवंताच इतकी या टोकाचं सखा मानलं पाहिजे असं हनुमंताने मांडलं. तशा प्रकारचा सखा मानायचं वर्णन समर्थनाच्या मध्ये केलं. देवा वेगळे कोण नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसी नसे. सर्व लोक तोंडाने बोलतात, म्हणतात की देवाशिवाय माझं कोणीच नाही, परंतु त्यांची तशी दृढ निष्ठा मात्र नसते. म्हणून मात्र आपण असं केलं नाही पाहिजे. म्हणून ऐसे न करावे, सख्य तरी खरेची करावे, अंतरी सुदृढ धरावे परमेश्वरासी. परमेश्वर कसं धरला पाहिजे? सुदृढ धरला पाहिजे. म्हणून ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी हृदयी, अशा प्रकारचा अभंग आहे. म्हणजे म्हणजे याचा अर्थ असा नाही की जो माणूस अपंग आहे, दुर्बल आहे, काहीच करत नाही, त्याला भगवंत हृदयाशी धरत, असा अर्थ नाही. अर्थ असा आहे, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी हृदयी. जो बौद्धिक दृष्ट्या, भक्तीच्या दृष्टिकोनातून, भावनेच्या दृष्टिकोनातून अपंग नाही, अशाच व्यक्तीला परमेश्वर हृदयाशी धरतो. लोकांना असं वाटतं की अपंग लोकांना देव सांभाळतो. मोज मजा करणारे भौतिकवादे, चंगळवादे देव सांभाळत नाही. ज्यासी अपंगिता नाही, ज्याच्यामध्ये दया नाही, लोकांबद्दल सद्भावना नाही, भक्ती नाही, भाव नाही, अशा प्रकारच्या अपंगांना परमेश्वर हृदयाशी धरत नाही, याचा अर्थ. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरीजो हृदयी, तो भगवंत. म्हणून तशा प्रकारचा विचार केला पाहिजे, तशा प्रकारचं सख्य असण्याची आवश्यकता समर्थाने म्हणते. आपुलिया मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे, ऐसे नव्हे की लक्षणे सत्य भक्तीची. जर आपल्या मनासारखं झालं नाही तर देवा क्रोध करायचा, हे सत्य भक्तीचं लक्षण. बरेच लोक मला भेटले, मी नास्तिक आहे, देवाला मानत नाही, देवाने मला काय दिलं असा प्रश्न विचारतात. अरे देवाने मला काय दिलं असं म्हणायला तुला जिवंत तरी ठेवलं नाही कमीत कमी. आता लोकांना काही जिवंतच ठेवलं नाही, आणि असं तो म्हणू तरी शकतो की मला देवाने काय दिलं म्हणून. अरे पण तुला दिलं म्हणून तू बोलू शकतो ना. तुला जर वाचत दिली असते तर काय बोलला असता, तुला जर डोळे दिले असतं काय बोलला असता, हातपाय दिले असतं काय बोलला असता. म्हणून प्रत्येक मनुष्य हा परमेश्वराला दोषी मानतो, पण स्वतःकडे दोष घ्यायला तयार नसतो. म्हणून आपण प्रत्येकाने त्याचं चिंतन केलं पाहिजे की दोष कोणाचा आहे? आपला दोष आहे, भगवंताचा दोष नाहीये. त्याचं वर्णन समर्थाने केलं.
देवाचे जे मनोगत तेची आपले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये. की देवाचं जे मत आहे तेच आपलं मन असलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यात अंतर दिले नाही पाहिजे. एकदा हा प्रसंग कदाचित मी सांगितला की मला माहित नाही, परंतु लंका जाळी, रावणाचा वध झाल्यानंतर सगळेजण अयोध्येमध्ये आले. रामाला राज्याभिषेक झाला आणि काही दिवसानंतर हनुमंत काही रामाचे पाय सोडन. त्यामुळं भरत, लक्ष्मण, सीता, शत्रुघ्नांनी बैठक घेतली. ज्यावेळेस हनुमंत बाहेर गेले होते आणि त्या बैठकीत असं ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये हनुमंताला आता रामाजवळ जाऊ द्यायचं नाही. फार झालं, आपली प्रायव्हसी राहिलीच नाही. काही भावाला भेटायला वेळ नाही, पत्नीला भेटायला वेळ नाहीये. आणि मग हनुमंत बाहेर आल्यानंतर भरताने सांगितलं की हे हनुमंतराया, कारण भरताची फार मैत्री होती हनुमंताशी, की हनुमंता, तू खूप कष्ट केले, लंका जाळली शेपूट घेऊन, रावणाला तुझ्यामुळे सीता सापडली, खूप कष्ट केले, आता तुला विश्रांतीची आवश्यकता. म्हणून आम्ही काय केलंय, आम्ही सगळ्या कामाचं डिस्ट्रीब्युशन केलं, प्रत्येकाला काम वाटून दिलं. आता तुला एक काम दिलेलं आहे, जेव्हा जेव्हा रामाला जांभई येईल, आळस येईल, तेव्हा चुटकी वाजवायची. आपण नाही का जांभळी की चुटकी वाजवतो, असं प्रकार तुला काम दिलंय. हनुमंताला लक्षात आलं की राजकारण आहे, मला रामापासून दूर करण्यासाठी यांनी एक कटकारस्थान रचलेलं आहे. हनुमंत म्हणे ठीक आहे. मग 4-5 दिवस झाले. हनुमंत आपले विचार आता रामाला जांभई येणार, कारण राम कधी आळशी नव्हताच. जांभई कोणाला ती आळशी माणसाला येते, आणि रामाला जांभई कधीच येणार नाही, हनुमंताला जवळ कधी जाता येणार नाही. अशा प्रकारचा कायमचा बंदोबस्त त्या सगळ्यांनी केला होता. पण 5-6 दिवसानंतर रात्री 12 वाजता रामाला जांभया सुरू झाल्या. आता एवढ्या रात्री रामाच्या जांभया थांबत नव्हत्या, झोप येत नव्हती. आता काय करावं? मग सगळे वैद्य बोलवले राजवाड्यामधले, इकडचे तिकडचे. वैद्याने औषध दिले पण काही परिणाम काही झाला नाही. आता काय करावं? मग एक विद्वान ग्रस्त वैद्य होते, ते आले. त्यांनी सांगितलं मी औषध देतो. ते औषध दिल्यानंतर प्रभू रामचंद्र साधारणपणे अर्धा मिनिट बोलतील, जास्त काही बोलू शकणार नाही. कसं करायचा विचार करा. आणि मग त्याने औषध दिलं. रामाने एवढं सांगितलं की त्याला खाली आणा. लोकांना कळलं काय करायचं. सगळेजण राजगृहाच्या बाहेर आले. बघितले तर हनुमंत राजगृहावर बसलेले होते आणि त्यांचा चुटक्या वाजवण्याचा कार्यक्रम चालू. जेव्हा हनुमंत खाली आले आणि त्यांचं चुटक्या वाजवणं बंद झालं, तेव्हा रामाच्या जांभया बंद झाल्या. हनुमंताला विचार, असं काय केलं तू, का चुटके वाजू लागला? तो म्हणला, रामाला कधी जांभई येईल आणि ती जांभई आल्यानंतर मी जर चुटकी वाजवली नाही तर माझ्याकडून प्रमाद घडेल, अपराध घडेल, आणि हा अपराधाला क्षमा नाही. रामाच्या सेवेमध्ये खंड पडला नाही पाहिजे, म्हणून मी चुटके वाजू लागलो. परिणाम उलटा झाला. जांभई आल्यानंतर चुटकी वाजवायची होती, पण चुटकी वाजवणं जांभया सुरू. काय सख्य भक्ती म्हणावी हनुमंताची आणि रामाची. इतकं प्रेम, ज्याच्या चुटकीमुळं सर्वांचा पिता प्रभू रामचंद्राला जांभया येऊ शकतात. अशा प्रकारचं सख्य परमेश्वराशी असलं पाहिजे, आणि ते सख्य हनुमंताचं होत. म्हणून देवाचे जे मनोगते त्याची आपले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतर. देव करता असेल तर आपल्या इच्छेसाठी त्याला अंतर देऊ नये. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजी स्वभाव कृपाळू देव. जोपर्यंत आपण परमेश्वरासारखं वागत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वराचे प्रगट होण्याचे लक्षण दिसत नाही. म्हणून श्लोकात म्हणलंय, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. परमेश्वर आपल्या स्वभावात आला पाहिजे, मग तो देवाच्या इच्छेप्रमाणे वागावे. देव जे जे करील ते मनपूर्वक करावे. समाधानाने मान्य करा की देव माझ्यामध्ये देव आले नाही. देव अंगात येणं नाही बरं का. आता आजकाल लोक देव अंगात येतो. देव अंगात नाही आला पाहिजे, देव स्मरणात आला पाहिजे, देव बुद्धीत आला पाहिजे, जो देव अंतःकरणात आला पाहिजे. अंगातला देव हा देहबुद्धीचा देव असतो, काही वेळ अंगामध्ये निघून जातो. पण भगवंतासारखं सकाळी 4 वाजता उठणं असेल, 2च वेळ जेवण करायचं असेल, वेळेवर काम करायचं असेल, तर भगवंत आपल्या अंगात आला पाहिजे. काही क्षणापुरता अंगातून काही जमणार नाही. म्हणून असाच परमेश्वर शोधला पाहिजे. पाहता देवाचे कृपेसी, मातेची कृपा कायेसी, माता अवधी बालकासी विपत्त काळे. देवाची कृपा पाहता मातेची कृपा अगदी क्षुल्लक आहे. देवाच्या कृपेक्षा आईची कृपा क्षुल्लक आहे. संकट काळ आला तर आई स्वार्थासाठी स्वतःच्या बालकाचाही वध करते.
कोणी म्हणतं सर्पिणी पिल्लाला खाते, कोणी म्हणे कुत्री पिल्लाला खाते, कोणी म्हणे वाघ आपल्या पिल्लाला खाते, जे असेल ते. पण याला काहीतरी तात्पर्य असं आहे की 84 लक्ष योनीमध्ये असे काही प्राणी आहेत की त्यांच्यावर संकट आल्यानंतर आपल्या मुलाला मारून टाकतात, आपल्या पुत्रालाही मारून टाकतात. परंतु भगवंत तसा नाही. देवभक्त कोण वधिला, कधी देखिला ना ऐकला, शरणागत असे देव झाला वज्रपंजरू. बघा, पण देवाने कुठल्याच भक्ताचा कधी वध केला नाही, उदाहरण कधीच ऐकलं नाही, कधीच विश्वासघात देवाने केला, श्रद्धाघात कधीच झालेला नाही. फक्त प्रल्हादासाठी जो भगवंताचं नाव घेत नव्हता अशा हिरण्यकश्यपाला भगवंताने मारला. तो भक्तांचा कैवारी आहे, पतितांचा उद्धारही करतो, दीन दुबळ्यांना अनाथांना तो सहाय्य करतो. देवभक्ताचा कैवारी, देवपतितांचे तारी, देव होय सहायकारी अनाथांचा. जास्त कोणी नाही त्यास देव आहे, साभंग आहे. अशा प्रकारचा देव अनाथांचा कैवारी आहे, नाना संकटातून सोडवणार आहे, अंतरसाक्षी असल्याने हृदयातील भाव तात्काळ जाणतो. म्हणून गजेंद्राचा धाव ऐकून तात्काळ तिथे देव प्रगट झाला. देव अनाथांचा कैपक्षी, नाना संकटापासून रक्षी, धानविनेला अंतरसाक्षी गजेंद्रा कारणे. बघा पुढं समर्थ असं म्हणतात, देवकृपेचा सागरू, देव करुणेचा जळधरू, देवासी भक्ताचा विसरू पडणार नाही. बघा, देव हा कृपेचा सागर आहे आणि कृपा करणारी माणसं कधी कोणाला विसरत. कृपेचा मेघ आहे, त्याला आपल्या भक्ताचा कधीच विसर पडणार नाही. देवप्रीती राखो जाणे, देवासी करावे साजणे, जीवलगे अवघे विसपिसूने कामा न येते. म्हणून प्रीतीचं रक्षण केलं पाहिजे, ते फक्त देवच जाणतो. आपल्याला माहिती आहे की प्रीती कशी आजच्या काळामध्ये, ती तर कोणाला जाणवतच नाही, असा कलियुग आहे. पण प्रेमाचं आणि वात्सल्याचं रक्षण कसं करावं ते फक्त देवच जाणतो. म्हणूनच देवावर प्रेम करायचं. एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं हे मनुष्याच्या मृत्यूनंतर ते प्रेम संपत, ती वासना संपती. पण परमेश्वराला प्रेम केलं हे प्रेम चिरंतन राहतं. या जन्मात प्रेम दिलं तर ते पुढच्या जन्मातही राहणार, त्याच्या पुढच्या जन्मातही राहणार, निरंतर प्रेम राहतं. म्हणून अशा प्रकारे प्रीतीचे रक्षण करावे ते फक्त देवच जाणतो. म्हणून देवाशी सख्य करावं. ज्यांना आपला जीवलग समजतो ते सर्व देहाचे संबंधित आहे. आपल्या देहाचे नातेवाईक आहेत, पिता आहे, पुत्र आहे, माता आहे, भाऊ आहे, हे देह संबंध आहेत. हे आत्मसंबंध नाही. हे आत्मस्वकीय स्वार्थी असतात. आपल्या संकटाच्या वेळी हे कोणी पण उपयोगी पडत नाही. सख्य देवाचे तुटेना, प्रीती देवाची विटेना, देव कदा पालटेना शरणांगतासी. एकदा देवाशी मैत्री झाली की ती कधी तुटणार नाही, ती जन्मजन्मीची मैत्री. कारण देवाचं प्रेम कधीच कमी होत. जे देवा शरण जातात त्यांचा देव कधी त्याग करत नाही, हे वैशिष्ट्य देवाचं. पण अशा प्रकारचा प्रयत्न मात्र सर्वांनी निरंतर केला पाहिजे, तरच ते होऊ शकते. म्हणून हा प्रयत्न करणं अत्यंत. म्हणून सख्य देवासी करावे, हितगुज तयासी सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. आपल्याकडे माहितीये एखादं वाईट स्वप्न पडलं तर ते म्हणजे तुळशी जाऊन सांगा काय, आणि चांगलं पडलं तर शेजारी जाऊन सांगायचं, असं पडलं मला स्वप्न, काय माझ्या मुलाचं लग्न झालं, मला नातू, हे सगळेच सांगे. पण माझा नातू गेला असं जर स्वप्न पडलं तर तुळशी जाऊन सांगायला. म्हणून समर्थ म्हणतात की म्हणून सख्य देवाशी करावे, हितगुज तयासी सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण आहे. की भगवंताशी चर्चा करताना का सांगायचं भगवंताला, मी वरून जरी मी चांगला दिसलो तर मी कोणते पाप केले गेल्या जन्मामध्ये हे मला आठवत नाही, आणि मी माझ्या नातेवाईकाला सांगितलं, लोक नातेवाईकाला मी सांगणार नाही. परंतु जेव्हा परमेश्वराची जेव्हा साक्षी भाव होतो तेव्हा असं लक्षात येते की माझा पाय का मोडला, तर मी गेल्या जन्मात कोणतरी पाय मोडला असेल. कारण हे जे आहे ना याला म्हणतात कोर्ट, कर्मसिद्धांत. कर्मसिद्धांतामध्ये साक्षीभाव अत्यंत महत्वाचा. त्यामुळं कुठलाही समस्या आली तर परमेश्वराला साक्षीदार केलं पाहिजे. तो असतोच साक्षीदार, पण तरी लोक बाहेरून साक्षीदार मिळवतात, तुम्ही फोन केला आणि सिद्ध करून दाखवतात. पण तशा प्रकारचं नाही. म्हणून सख्य हे देवाशीच करावं, आपल्या मनातील गुप्त गोष्टी देवापाशीच सांगाव्या. हे आठव्या भक्तीचं मूळ लक्षण सांगितलं. इथंच जगामध्ये सख्य करण्यासारखी एकच वस्तू आहे, ती सर्व व्यापक आहे, सर्व स्पर्शी आहे, ते म्हणजे परमेश्वर. आणि त्याच परमेश्वराला आपण शरण गेले पाहिजे. ऐसा जैसा देव तैसा गुरु, शास्त्री गुरुला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकार सद्गुरुशी असावा.
अलीकडचे मी जसं म्हणाले की 33 कोटी लोकांचे 33 कोटी देव होते. आता 100 कोटी लोकसंख्या झाली तरी 100 कोटी देव तयार झाले. जसा देव तसाच सद्गुरू असे शास्त्र सांगून ठेवलेलं आहे. म्हणून प्रभू रामचंद्र आहेत आणि ते सद्गुरू रामदास स्वामी आहेत. प्रत्येक ठिकाणची अशी जोडी आहे. जैसा देव तसा सद्गुरू असं सांगितलं. म्हणून ज्याप्रमाणे भगवंताची सख्य जोडावं तसंच आपण सद्गुरूशी सख्य जोडलं पाहिजे. कारण सद्गुरू हा सख्य जोडण्याचा एक दुवा आहे आणि तो दुवा आपण लक्षात ठेवला पाहिजे. पण या सगळ्या सख्य भक्तीमध्ये काय आडवं येतं तर ती वासन आडवी येते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत एकनाथ महाराज की जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत. एकनाथ महाराज सांगितलं ती वासना ते मुळापासून वासना तोडली पाहिजे. आणि म्हणून ती वासना जिंकणं सोपं नाहीये, फार अवघड आहे. परंतु या नामाचा दिवा जर सोबत ठेवला, नामाचा दिवा जर सोबत ठेवला तर वासनेचा अंधार पार करून जाता येईल. म्हणून नामस्मरण केलं की वासना येईल. म्हणून कोरोनाच्या काळामध्ये आपण असं म्हणलं की न दृष्टतम शक्नोती रक्षितम रामनाम, की डोळ्याला दिसत नाही अशा जंतूपासून अशा भूतापासून रामाचं नाव रक्षण करतं ते कोविड. हा कोविड विषाणू होता, डोळ्याला दिसत नव्हता. जसं मटकी आहे आणि मटकीला मोड आले, म्हणजे मटकी हा विषाणू आहे, मोड हा जीवाणू झाला. अशा प्रकारचा विषाणू प्रत्येकाच्या शरीरात जायचा आणि मग त्यामुळे माणसं मरायची. म्हणून भय आणि भीती आणि वासना हे मनुष्याच्या नाभीचक्रामध्ये असत. आणि रामनामाचा जप केल्यानंतर नाभीचक्र जागृत होऊन मनुष्याच्या अंतःकरणामध्ये वासना निघून जाते आणि वात्सल्य उत्पन्न होते. म्हणून करीत जावी देवाची चिंता. सख्य कोणाशी करावं तर वासनेशी नाही तर वात्सल्याशी करावं. भगवंताबद्दल प्रत्येक माणसाने सतर्क असलं पाहिजे. म्हणून सख्य भक्ती वर्णन केलं. आत्म अनुसंधान मनुष्याचं असलं पाहिजे. आत्म अनुसंधान जर असेल तर मनुष्य वासनेवर भाव घालू शकतो. परमात्मा हा अंतरात्म्यामध्ये खेळला पाहिजे. आपल्या अंतरात्म्यामध्ये परमात्मा खेळला पाहिजे. आणि कोणी बघितलं तर यशोदेने बघितलं. कृष्णानं माती खाली म्हणून आ करायला सांगितलं तर कृष्णाच्या तोंडामध्ये पूर्ण पृथ्वी फिरकणार. याचा अर्थ काय, परमात्मा अंतरात्म्यामध्ये असला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. म्हणून असं म्हणलं की सत्वर उच्चारी प्रल्हादी बिंबला उद्धवा लाभला कृष्णदाता. माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाभला कृष्णदाता. तशा प्रकारचा आपल्याला भाव. परंतु भ्रम मी कोणीतरी आहे अशा प्रकारचा जो भ्रम आहे तो भ्रम गेल्याशिवाय सख्य भक्ती होत नाही. म्हणून आपण सद्गुरूचे आणि भगवंताचे आहोत असा आपला अभ्यास झाला पाहिजे. अत्यंत सूक्ष्म अभ्यास. कसा अभ्यास आहे त्याने असं म्हणलंय की सख्य भक्तीमध्ये की आपलं श्वसन, आपला श्वास, आपला उच्छ्वास यालाच संस्कार असं म्हणले. आपला अभ्यास असा असला पाहिजे, अत्यंत सूक्ष्म असला पाहिजे. श्वास सोडणं म्हणजे मरण आणि श्वास घेणं म्हणजे जन्म. जन्म मरणाचं इतकं जवळच अंतर आहे. श्वास घेतला तर जन्म आहे आणि श्वास सोडला तर मरण. म्हणून श्वासाला सूक्ष्म करा आणि श्वासावर अत्यंत तल्लीन आपण झालो की ते कळत. घरामध्ये आंबे आढीमध्ये पिकायला घातले तर घरामध्ये फणस कापला तर त्याचा सुगंध लपवता येत नाही, तो सगळीकडे पसरतो. तशा प्रकारे मनुष्याचं मन हे प्रसन्न झालं पाहिजे, शांत झालं पाहिजे, त्याची अस्वस्थता गेली पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने सख्य भक्तीसाठी आपल्या श्वासावर लक्ष ठेवलं पाहिजे. श्वासाच्या गतीवर मनाची आणि चित्ताची गती असते. अशी मनाची आणि चित्ताची गती समर्थांनी सख्य भक्तीसाठी या समासामध्ये, या दशकामध्ये मांडलेली आहे. आणि म्हणून प्रत्येकाने सख्य भक्ती करताना आळस सोडून दिला पाहिजे. कारण आळस हा मनुष्याला समाधान करून देत नाही. धीर आणि धैर्याने मनुष्याचा अंबाव गेला पाहिजे. म्हणून अशा प्रकारचे चिंतन समर्थांनी या सख्य भक्ती निरूपणामध्ये वर्णन केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. पसायदान घ्या महाराज. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यदने तोषावे. तोषो निमज द्यावे पसायदान हे.
जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मणिसे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आरांछण मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये दृष्टा विजय होवावे जी एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला ज्ञानेश्वर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. हां, अतिशय सुंदर सेवा झाली. अगदी प्रत्येक ओवी टू ओवी असं छान निरूपण झालं. खूप सुंदर. म्हणजे विश्वामध्ये देवाशी सख्य केलं असेल ते कोणी अर्जुनाने, आणि अर्जुनासारखं सख्य तुम्हा आम्हाला भगवंताशी करता आलं पाहिजे, अशा या समासातनं समर्थांना सांगायचं होतं की देवाला काय करायचं तर प्रीतीने बांधता आलं पाहिजे. देवाशी सख्यत्व करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, म्हणजे ह्या भक्तीचं लक्षण दाखवलं. आणि देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगांच्या तुटी, म्हणजे आपले जे जिवलग आहेत तर ते एक वेळेला दूर झाले तरी चालतील, पण भगवंत जवळ झाला पाहिजे. सर्व सांडून शोधा मजला ऐसा देवाची बोलीला, लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. सगळं सांडून मला शोधा असं देव बोलला, पण ते आम्ही भगवंताचा शब्द काय केला तर अमान्य केला. आणि पुढे काय सांगितलं समर्थांनी की मेघ चातकावरी ओळेना तरी चातक पालटेना, आणि चंद्र वेळेसी उगवेना तरी चकोर अनन्य, म्हणजे एवढी अनन्य भक्ती तुमच्या आमची भगवंताप्रती पाहिजे की मेघ जर का नाही बरसला तर तो चातक पक्षी दुसरं कशाचं पाणी पिणार नाही. तसं म्हणजे तेवढं अनन्य आपण त्या भगवंताशी राहता आलं पाहिजे, असं या समासातनं समर्थांनी वेगवेगळी उदाहरणं देऊन, आणि आपले महाराज फार सुंदर वेगवेगळी उदाहरणं देऊन महाराजांनी पण ते आपल्याला उदाहरणासहित पटवून सांगितलं. ते बेडूक आणि उंदीर, हां, बेडूक आणि उंदराची पण दृष्टांत फार सुंदर होता की म्हणजे सख्य कसं तसं नसलं पाहिजे की हां, एखाद्याशी जर का सख्य केलं आपण तर त्याच्या जीवाला जीव देता आला पाहिजे. हां, आता त्या उंदराचा जीव त्या पाण्यामध्ये जाणार होता हे काय बेडकाला माहीत नव्हतं का, पण तरी पण बेडूक पाण्यात उडी मारली, पण शेवटी उंदरामुळे परत बेडकाला पण मारावं लागलं. म्हणजे जैसी करणी, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा समर्थांनी पहिल्या समासात म्हटलं. फार सुंदर महाराज, इतकं सुंदर निरूपण झालं आज की खरंच खूप छान. म्हणजे अर्चनाताई बोला. सर्वांच्या वतीने, आपल्या श्री रघुनाथ फाउंडेशनच्या वतीने महाराजांना मनापासून